मित्रांनो, इंग्लिश ग्रामरचा मार्च 2022 ला विचारला गेलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे काय? फिजिशियन्स कॅन टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस युजिंग एबल टू. एबल टू चा वापर करायचा मित्रांनो. एबल टू चा वापर करणं खूप सोपं आहे. काय करायचं? वाक्यामध्ये कॅन असेल तर त्या कॅनला काढायचं. कधी-कधी कुल्ड असतो. कॅन असेल, कुल्ड असेल त्याला काढून टाकायचं आणि त्याच्या जागेवर एबल टू लिहायचं. पण बघा एक काळजी घ्यायची. कशी? सुरुवातीला आपण फिजिशियन्स जसं आहे तसं लिहायचं. फिजिशियन्स, फिजिशियन्स ओके. त्याच्यानंतर मला सहाय्यकारी क्रियापद लिहायचंय. कारण एबल टू जे आहे ते सहाय्यकारी क्रियापदासोबत येतं. आता कॅन हा वर्तमान काळातला आहे. त्याच्यामुळे कॅन काढल्यानंतर तुम्ही एम, इज, आर पैकी काहीतरी सहाय्यकारी क्रियापद लिहू शकताय. कुल्ड असतं तर वॉज, वेअर लिहिलं असतं. आता कॅन काढल्यानंतर मी एम, इज, आर पैकी काय वापरावं? आता फिजिशियन्स हे अनेक वचने आहे. म्हणून आपण या ठिकाणी आरचा वापर करू आणि त्याच्यानंतर लगेच लिहायचं एबल टू. एबल टू आणि बाकी पुढचं वाक्य जसं आहे तसं. टेल अबाउट टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. ओके, वेलनेस. तर अशा पद्धतीने मित्रांनो पूर्णविराम द्यायला विसरायचा नाही. अशा प्रकारे आपण एबल टू चा वापर करू शकतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जर इंग्लिश व्याकरणाची तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायची असेल, तर इथं रिलेटेड व्हिडिओचा एक लिंक आहे. त्या रिलेटेड व्हिडिओवर क्लिक करून इंग्लिश ग्रामरची आपली डिटेलमधली व्हिडिओ नक्कीच बघा.